नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश कागणे. माझ्या इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12वीच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 4C हा जो 4 मार्काचा प्रश्न आहे याविषयी माहिती पाहणार आहोत. याकरिता विद्यार्थी मित्रांनो, माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. द आर्ट ऑफ कम्पेअरिंग म्हणजेच सूत्रसंचालन एक कला. एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं असावं, कोणकोणते मुद्दे त्यामध्ये असावेत आणि सूत्रसंचालन करत असताना भाषा कशी असावी, त्याचबरोबर आपल्यामध्ये आत्मविश्वास असावा आणि मध्ये मध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणंसुद्धा आपल्याला देता आली पाहिजे, याविषयीचा हा व्हिडिओ. चला तर मग बघूयात आदर्श उदाहरण. इन क्वेश्चन नंबर 4C, 3 types of activity will be asked, such as drafting a speech, comparing, and expansion of ideas. But we have to write any one of them. Let us see the example of the art of comparing. Friends, such kind of question will be asked. Imagine you are a compare of an annual day of your college. Write a script of the same. You can take the help of the following points. Marks 4. First point, introduction, light of the lamp, welcome song, students speech, speech of chief guest, principal's speech, main event like dance performance, song performance, prize distribution, vote of thanks. विद्यार्थी मित्रांनो, समजा तुमच्या कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा दिवस आहे आणि त्या दिवसाविषयी तुम्हाला एक कार्यक्रम पत्रिका तयार करायची आहे आणि तुम्हाला त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं आहे. कंपेअरिंग म्हणजे एक सूत्रसंचालन आणि ही एक कला असते. त्यासाठी वेगवेगळे मुद्दे आपल्याला तयार करायचे आणि तो कार्यक्रम यशस्वीरित्या कसा पार पाडायचा आहे याविषयी सूत्रसंचालन करावयाचं असतं. बघा, याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला हे जे खाली मुद्दे दिलेले आहेत, तुम्हाला परीक्षेमध्ये जे पॉईंट्स दिले जातील त्याला अनुसरूनच उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी मी उत्तर 1 लिहिलेलं आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये काही कमी जास्त बदलून करून लिहिता आलं उत्तर, जो प्रश्न तुम्हाला विचारला जाईल त्या संदर्भात, तर तुम्हीसुद्धा प्रयत्न करा आणि माझी खात्री आहे निश्चित रीतीने तुम्ही लिहाल. अतिशय सोपा अशा प्रकारचा हा प्रश्न प्रकार आहे. बघा, इथे उत्तर कशा पद्धतीने आपण सुरुवात करणार. प्रथम टायटल लिहिणार, त्यानंतर फर्स्ट पॉईंट जो आहे तो कव्हर करायचा आहे. या ठिकाणी जो दिलेला फर्स्ट पॉईंट आहे तो आहे इंट्रोडक्शन. Good morning everyone. It is my honor to welcome all of you on this day where we will celebrating our college achievement. I, Saket, welcome you all on behalf of HJP College family. We are truly blessed with your presence today on the occasion of annual day of our college. We have organized various programs for you. This is the day we all wait for a year. It is a day of celebration, success and tradition, and to double the joy of the day, we are graced by the presence of great personalities. Please have a big round applause for our chief guest, Mr. Kamal Kishore Kadam. He is a state ex-education minister. He had done a tremendous work in the field of education. Along with him, please welcome our very own principal, Mr. Slok Sangle, our guiding star. प्रस्तावना केल्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, लाइटनिंग ऑफ द लॅम्प म्हणजे दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम असतो. तो पुढचा मुद्दा आपल्याला लिहायचा आहे. I would like to welcome our chief guest and principal on the stage for lamp lighting.
Darkness cannot drive out darkness, only light can do that. Hate cannot drive out hate, only love can do that. Let us wish this light of education takes over the darkness of differences, injustice, and violences in the world and guide us towards the progress, equality, and freedom. With this lamp lightning, we like to thank the goddesses of knowledge for blessing us. We hope she blesses us with more success in the school and colleges and the future. Thank you for all of you, sirs. यानंतर दीपप्रज्वलनानंतर एक स्वागत गीत म्हणजे ज्याला वेलकम सॉन्ग आपण म्हणतो ते होईल. तोही पॉईंट आपल्याला खाली लिहावायचा असतो. नाऊ आय वुड लाईक टू वेलकम आवर सिंगिंग ग्रुप हू विल परफॉर्मिंग अ वेलकम सॉन्ग. Can we have a big round of applause for them to welcome our chief guest, our college very talented student Vedant has written a welcome song. It will be performed by our senior singing group. Let us welcome them with a big round of applause. Thank you a lot of singing song. It was awesome performance to all. Students speech. काही विद्यार्थ्यांची सुद्धा या ठिकाणी भाषणे असतात. नाऊ सम स्टुडंट्स वुड लाईक टू एक्सप्रेस देअर व्ह्यूज. आय रिक्वेस्ट समर्थ ऑफ 12th A डिव्हिजन टू कम फॉरवर्ड अँड स्पीक. थँक्यू समर्थ. चीफ गेस्ट स्पीक. आता या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचंही भाषण असतं. I would like to invite the chief guest to grace us with his or her thought and experiences. Please welcome the chief guest on the stage with a big round of applause. Thank you, sir, for your inspirational speech. Now, I would like to request our principal to present our college annual report and guide students. Principal's speech. Good morning, all. I would like to welcome all esteemed guests, teachers, staff, and our talented students. We are blessed to have you all here today. Our college name is considered on the best college in our region, not only for its results but for its culture too. And I feel very proud to be of such amazing institution. Here in our college, we don't just focus only on academic, but we try to teach things which will help our students to be good citizen and good individual too. Without taking too much time, I will be quickly share the achievements of the school, college, teachers and students. I must tell you, we have a very talented students here are their achievements, main events. आणखी यानंतर काही कार्यक्रम असतात त्यामध्ये जसं की डान्स परफॉर्मन्स, नृत्याचा कार्यक्रम. नाउ प्लीज वेलकम द साधना ग्रुप डान्स ऑन द स्टेज. दे आर अ ग्रुप ऑफ 6 members of 11th class. Their dance skill in the Indo-Western fusion form. Please welcome them with a big round of applause. So Sadhana dance group said the fire on the stage. Song performance, गाण्याचा कार्यक्रम जो असतो. After the breathtaking dance performance, let us soothe our ears to the mesmerizing voice of Swara, who will be singing one of the best songs of great Lata Mangeshkar. She hasn't told us the song. She wanted to keep us as a surprise. Please welcome Swara on the stage. Guys, she has thriving YouTube channel too. You must check it out. She is on to something. Prize distribution. बक्षीस वितरण कार्यक्रम. Now let us turn towards the prize distribution ceremony. It was tough to call our juries to decide the winner. Now I would like to invite the principal and the chief guest on the stage for prize distribution ceremony. There will be one who
will get the prize, but here everyone is a winner. You all took your inhabitants and presented your talents in front of such an amazing audience. Let us have a big round of applause for all participants in the categories. Vote of thanks कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होत असतो. त्यालाच आपण वोट ऑफ थँक्स असं म्हणत असतो. बघा तोही कार्यक्रम किंवा कशा पद्धतीने आपल्याला लिहावयाचा असतो ते. नाव आय रिक्वेस्ट ऑल our college most talented students Devans to give a vote of thanks. I, Devans, feel honored to present the vote of thanks on behalf of our college. We would like to thank you all for your gracious presence. Your presence made the day. I declare that our college 25th annual day function in now concluded. Thank you again. Thank you. Have a good day. Thank you very much. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सूत्रसंचलन जे आहे किंवा कार्यक्रम पत्रिका जी आहे ते अशा पद्धतीने संपवायचे असते. विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये याच विषयीचा आणखी एक व्हिडिओ आपण पाहणार आहोत. HSCच्या संपूर्ण नोट्ससाठी माझे इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा इतर मित्रांना, जेणेकरून इतर मित्रांनाही त्याचा लाभ घेता येईल आणि चांगले मार्क्स मिळवता येतील. माझा हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.